संत ज्ञानोबा महाराजांच्या पालखीतून प्रतिनिधी सुजित काळंगे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सुजित, सध्या माऊलींच्या पालखीपाशी कसं वातावरण आहे, पोलिसांचा कसा बंदोबस्त आहे? माधुरी, सध्या पुण्यामध्ये खरं तर सगळ्या मार्गांवरती माऊलींचा जयघोष या ठिकाणी दुमदुमलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण सध्या पालखी विठोबा मंदिरामध्ये आहोत। भवानी पेठेमध्ये प्रत्येक वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येत असते आणि या ठिकाणी ही पालखी जी आहे त्या पालखीमधल्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी इथली जी मंडळ आहे ती सातत्यानं दर्शन घेण्यासाठी धावपळ करत असते। दिवसभर या ठिकाणी रांगा लागलेल्या असतात। सकाळी अक्षरशः पहाटे 5 वाजल्यापासून ही सगळी जी मंडळ आहे ती सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहे। या सगळ्या माणसांनी दर्शन घेण्याचा प्रयत्न म्हणजे तासोनतास रांगेमध्ये उभं राहायचं, दर्शन घ्यायचं आणि मग आपल्या मार्गाने जायचं। विशेषतः इथली जी नोकरदार मंडळ आहे ती मंडळी या 2 दिवसांमध्ये सुट्टी घेत असते आणि या ठिकाणी हे सगळं दर्शन वगैरे घेत असते। या आपण जर बघू शकतो की ह्या ज्या रांगा आहेत म्हणजे पालखी विठोबा मंदिरामधली जी प्रशासन व्यवस्था आहे, इथली सेवेकरी मंडळी आहे, त्या सेवेकरी मंडळींची प्रचंड चांगल्या पद्धतीनं सेवा या ठिकाणी अगदी सकाळपासून होत असताना आपल्याला पाहायला मिळते। सकाळपासून ही सगळी मंडळी या ठिकाणी आपल्या सेवेसाठी तत्पर राहिलेली आहे। सेवेलागी सेवक झालो असं ज्या पद्धतीने म्हटलं जातं त्या पद्धतीने या ज्ञानोबांच्या ज्या पादुका आहेत त्या ज्ञानोबांच्या पावलांना आपला स्पर्श व्हावा यासाठी या ठिकाणी येत असलेले जे वारकरी असतात त्या वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी या ठिकाणी हे सेवेकरी कार्यरत आहेत आणि त्याचबरोबर इथली जी प्रशासन व्यवस्था आहे, इथली पोलीस बांधव आहेत, ते पोलीस बांधव सुद्धा या ठिकाणी असलेल्या वारकऱ्यांना कुठल्याही पद्धतीने गैरसोय होऊ नये याची काळजी घेत आहेत। पुण्यातील वाहतूक व्यवस्था असो किंवा या पालखी विठोबा मंदिराच्या आजूबाजूला असणाऱ्या स्वयंसेवकांचं असणारं काम असो, या सगळ्यामध्ये इथल्या वारकऱ्यांना सातत्याने आधार मिळत असतो। या पालखी विठोबा मंदिराला सुद्धा एक विलक्षण इतिहास आहे। फार पूर्वीच्या कालखंडापासून अगदी असं म्हटलं जातं की संत जेव्हा वारी करायचे अगदी तेव्हापासून